आता राज्यभरातल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत मात्र फास्ट। कोल्हापूर जिल्ह्यात 9 नगरपालिकांसाठी मतदान सुरू आहे। नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली। कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढायला लागलाय, तरीही सकाळी मतदान केंद्रावर नागरिक येत असल्याचं दिसत होतं। अनेकांनी सकाळच्या मॉर्निंग वॉकवरून थेट केंद्रावरच हजेरी लावली। केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ दिसून आली। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, करमाळासह एकूण 9 नगरपालिका आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। सकाळच्या थंडीचा फटका काही ठिकाणी मतदानाला बसला। थंडीमुळे केंद्रावर मतदारांची संख्या सकाळच्या वेळात तुरळक होती। बार्शीत केवळ 15%, दुधनीत 15%, तर मंगळवेढ्यात 20% सकाळच्या सत्रात मतदान झालं। दुपारनंतर मात्र मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। अकोला जिल्ह्यात 5 नगरपालिकांसाठी मतदान सुरू आहे। जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, तेल्हारा या 5 नगरपालिकांसाठी 245 केंद्रावर मतदान सुरू आहे। थंडीचा प्रभाव मतदानावर दिसून येतोय, तर जिल्ह्यात थंडीमुळे संथगतीने मतदान सुरू होतं। मात्र 11 नंतर मतदानाला काहीसा वेग दिसून आला। दुपारी 1:30 पर्यंत जिल्ह्यात 36.2% मतदान झालं। अमरावती जिल्ह्यातील 9 नगरपालिकांसाठी मतदान सुरू आहे। सकाळी थंडीच्या वातावरणामुळे केंद्रावर काहीसा निरुत्साह होता, पण 10 नंतर मात्र मतदारांची गर्दी दिसून आली। 9 नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 72 उमेदवार रिंगणात आहेत, तर 198 नगरसेवक पदांसाठी 1053 उमेदवार रिंगणात आहेत। बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। केंद्रावर मतदारांच्या लांब रांगा दिसून येत आहेत। जिल्ह्यात 100पेक्षा अधिक केंद्र संवेदनशील आणि अतिसंवेदनशील आहेत, त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त दिसून येतोय। केंद्रावर महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे। चंद्रपूरमध्ये वरोरा, बल्लारपूर, मूल आणि राजुरा या 4 नगरपालिकांसाठी आणि सिंदेवाई या नवीन नगरपंचायतीसाठी मतदान सुरू आहे। 4 पालिका क्षेत्रात एकूण 212 मतदान केंद्रावर मतदान होते, तर सिंदेवाई नगरपंचायतीची 17 केंद्र आहेत। 4 पालिकांमध्ये एकूण 46 उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत। बल्लारपूर नगरपालिका क्षेत्रात एकूण 58 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत। जालना जिल्ह्यात 4 नगरपालिकांसाठी मतदान सुरू आहे। जालना, अंबड, भोकरदन आणि परतूर या 4 पालिकांसाठी मतदान सकाळपासून सुरू आहे। जालना जिल्ह्यात 50 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत। तिथं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील 648 मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू आहे। राज्यातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखली जाणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेसाठी देखील मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। नागरिकांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे। इचलकरंजीमध्ये 62 नगरसेवक जागांसाठी 225 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूण 100 इमारतींमध्ये 274 मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडते। सांगली जिल्ह्यातील 5 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतीसाठी मतदान सुरू आहे। एकूण 161 जागांसाठी 514 उमेदवार, तर 5 नगराध्यक्षपदांसाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत। यासाठी 264 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडते। 1,87,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। दुपारी 1:30 पर्यंत आकडेवारीनुसार सुमारे 53% मतदानाची नोंद झाली। धुळे जिल्ह्यात दुपारी 1:30 वाजेपर्यंत 44% मतदानाची नोंद झाली आहे। पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईमध्ये मतदान केलं। त्यांच्यासह पत्नी सुभद्राकुमारी रावल, त्यांच्या आई आणि भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयर कुंवरताई रावल आणि वडील सरकारसाहेब रावल यांनी आझाद चौक येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर धुळ्यातील शिरपूरमध्ये काँग्रेस नेते आमदार अमरीश पटेल यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला। आमदार पटेल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्रीबेन पटेल यांनी देखील मतदान केलं। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, दारवा, आर्णी आणि घाटंजी या 8 नगर परिषदांसाठी मतदान सुरू आहे। नगराध्यक्ष आणि 105 प्रभागातील नगरसेवकांच्या 214 जागांसाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येतो। दुपारी 1:30 वाजेपर्यंत जिल्ह्यात 28.10% मतदानाची नोंद झाली आहे। ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी आपल्या कुटुंबियांसह जाऊन मतदान केलंय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडते। दुपारी 1:30 पर्यंत हाती आलेल्या टक्केवारीनुसार एकूण 33% मतदानाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि मंगरुळपीर इथे सगळीकडेच उत्साह दिसून येतोय। नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे, त्यामुळे प्रमुख पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। जिल्ह्यात मतदानासाठी एकूण 192 मतदान केंद्र आहेत।
अहमदनगर जिल्ह्यातील 7 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी मतदान होते. थंडीचा जोर वाढल्यानं सकाळी तुलनेत कमी गर्दी बघायला मिळाली. एकूण 174 जागांसाठी 797 उमेदवार आहेत, तर 6 नगराध्यक्ष पदासाठी एकूण 43 उमेदवार रिंगणात आहेत. हिंगणघाट नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुधीर कोठारी यांच्याजवळून पोलिसांनी जवळपास 3,36,000 रुपयांची रोकड जप्त केली. शनिवारी रात्री 1:30 वाजता ही कारवाई करण्यात आली. बाजार समितीच्या स्कॉर्पिओ गाडीतून कोठारी जात असताना त्यांना पोलिसांनी अडवलं आणि त्यांच्याकडून ही रक्कम जप्त केली. ही रक्कम कोठारी इतक्या रात्री कुठे घेऊन जात होते याची चौकशी आता होईल. जप्त करण्यात आलेली रक्कम हिंगणघाट पोलिसात जमा आहे. याबाबत निवडणूक आयोग आणि आयकर विभाग चौकशी करून कोठारी यांच्यावर आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये 3,36,000 रुपये हे कॅश नाकाबंदी दरम्यान सापडलेले आहेत. ती गाडी त्या गाडीमध्ये नगराध्यक्षपदचे उमेदवार श्री कोठारी ते हजर होते. ते कॅश आम्ही जप्ती केलेली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचं उत्तर येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा इथं नगरपालिका नगराध्यक्षपद उमेदवार असलेले बाबाराव म्हस्की या अपक्ष उमेदवारांनी आज स्टंटबाजी केली. स्वतःच्या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी म्हस्की चक्क खासगी टॉवरवर चढले. पोलिसांनी म्हस्कींविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेला मदत केल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केलाय. चिपळूण नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचं काम न करता भास्कर जाधव शिवसेनेला मदत करत होते. सेनेला अशा प्रकारे मदत करणं पक्षनिष्ठेच्या दृष्टीनं चुकीचं असल्याचं रमेश कदम म्हणालेत. निवडणुकीच्या दिवशीच भास्कर जाधव यांच्यावर कदम यांनी तोफ डागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद उफाळून आला आहे. जबाबदारी द्यावी कुणाकडे काय हा काय वादाचा प्रश्न होत नाही. खरं म्हणजे त्यांनी खरं म्हणजे पक्षाच्या या प्रक्रियेमध्ये सामील व्हायला पाहिजे होतं. पण संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजपासून ते कुठच्या याच्यामध्ये सामील झाले नाहीत. उलट पक्षी त्यांचे लोक हे शिवसेनेकडे गेलेले आहेत आणि ते आतून शिवसेनेला सपोर्ट देत आहेत. आता माजी प्रदेशाध्यक्षांनी अशा पद्धतीनं एका विरोधी पक्षाच्या लोकांना सहकार्य करणं हे पक्षनिष्ठेच्या दृष्टीने काही बरोबर नाही. कराडमध्ये राज्य सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी मतदान केंद्राबाहेर महिला पोलीस कर्मचाऱ्याला दमबाजी केली. चरेगावकरांची गाडी मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत अडवल्यानं चरेगावकरांनी या महिला पोलिसाला दमबाजी केली. सहकार परिषदेचे अध्यक्ष असलेले चरेगावकर स्वतःला मंत्री म्हणवत होते. हे विशेष, माझ्या गाडीला मंत्रालयात जाण्याचा पास आहे, इथे का अडवता असं म्हणून त्यांनी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस शिपायाला दमबाजी केली. तुम्ही बरं का जिल्ह्यामध्ये कोणाला जरी सांगितलं मी आरे रवी केली तरी तुम्हाला कोणी लक्षात तुमच्यावर विश्वास ठेवणार. मला हे लक्षात ठेवा आणि स्वतःला जास्त शाणे समजू नका तुम्ही. मी तुम्हाला आता तेच सांगतो. माझ्या गाडीला मंत्रालयामध्ये जायचा माझ्या गाडीला पास आहे. जरा समजावून घ्या. हेच सांगतो तुम्हाला. तुम्ही बोलूच नका मुळामध्ये. मला सांगा हाकलून द्या. मी तर सस्पेंडच करायला लावणार आहे. पण बघा मी समजता काय स्वतःला मंत्र्यांबरोबर बोलताना आणि एवढं जर समजत नसेल मंत्री कोण आहेत काय तर कशाला बंदोबस्ताला येतात. अरे वा अरे वा आम्ही ड्रेस घातलाय आमच्यावर पोलिसांची वर्दी आहे. ड्रेस घालायला कोण लावलं जास्त शहाणपणा सर मला फक्त सांगा कोणाला येऊ द्यायचं कोणाला नाही येऊ द्यायचं. तुम्हाला एवढं खूप आरेरावी केली. समजत नाही साधं कुणाशी काय बोलतोय शिवी दिली. समजत नाही तुम्हाला कुणाशी काय बोलतोय आपण. मंत्री कोण महाबळेश्वरमध्ये पडलेल्या गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरात पारा 8.6 अंशांवर गेलाय. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक लिंगमाळा परिसरात आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरसह पाचगणी, वाई, सातारा, कराड भागातही थंडीचा कडाका वाढला आहे. यापुढेही थंडीत वाढ होणार आहे. त्यामुळे महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. ताणतणावातून मुक्त आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी ठाणे पोलीस आयुक्तालय, थँक्स इंडिया आणि वेदांत हॉस्पिटल यांच्या वतीनं पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मॅरेथॉनचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. पहाटेच्या मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवण्यात आला. विशेष म्हणजे या स्पर्धेत पोलीस धावले आणि संस्थेचे सदस्य बंदोबस्तावर थांबले. हिरानंदानी इस्टेट इथून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या मार्गिकेत 24 ठिकाणी पाणी ग्लुकोज स्टॉल लावण्यात आले होते. 400 स्पर्धकांनी यात नोंदणी केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला.
पोलीस कॉन्स्टंटली स्ट्रेसमध्ये असतात, त्यांचे अनियमित रुटीन्स असतात, तर त्याच्यासाठी त्यांना त्यांच्या हेल्थकडे लक्ष देणं त्यांच्यासाठीच नाही आपल्या सगळ्यांसाठी पण जरुरी आहे. तर अशा मॅरेथॉन्समुळे एक अवेअरनेस येईल. आज पोलिसांमध्ये किती प्रतिशतांनी डायबिटीज आहे, हार्ट अटॅक्स येत आहे, तर असे मॅरेथॉन आयोजन यांची झाल्यामुळे त्यांच्यात हेल्थ अवेअरनेस येईल, टीम स्पिरिट वाढेल, तर हे खूप जरुरी आहे. वाहन चालवताना जर आपण नियंत्रण गमावलं तर काय होऊ शकतं याचा अनुभव ठाण्यात आला. एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानं अचानक लहान मुलं समोर आल्यावर ब्रेक दाबण्याऐवजी एक्सिलेटर दाबला आणि हा धक्कादायक अपघात घडला. या अपघातात 2 लहान भावंडे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर नौपाडा पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला अटक केली. आरोपीची गाडी सुद्धा जप्त करण्यात आली. या सर्व प्रकारचं सीसीटीव्ही फुटेज मनसुन्न करणार आहे. मुस्लिम समाजातील महिलांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या पुण्यामध्ये मुस्लिम महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेमध्ये मुस्लिम महिला चळवळीवर कार्यरत असलेल्या महिलांसोबतच महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या. शरीयत, ट्रिपल तलाक, हलाला, बहुपत्नीत्व यांच्यासारख्या मुस्लिम समाजातील अन्यायकारक चालीरीती बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संविधान दिनाचं औचित्य साधून आयोजित महासंघर्ष मोर्चा धुळ्यात पार पडला. या मोर्चाला दलित समाजातील बांधवांसह महिला आणि तरुणींची प्रचंड गर्दी होती. अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, महिलांवरील अत्याचारातील दोषींना फाशी द्या यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गडचिरोली नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. गणेशनगर प्रभागातील उमेदवार अपर्णा खेवले यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर वानखेडे यांच्या तक्रारीवरून काँग्रेसचे निरीक्षक सुरेश भोयर आणि उमेदवार अपर्णा येवले यांच्यावर अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा आलदंडी गावाजवळ नक्षलवाद्यांनी काही पत्रके टाकून ठेवल्याचं आढळलं. यात सुरजागड लोह प्रकल्प, लॉयड मेटल कंपनीबाबतचा मजकूर होता. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात नक्षलवादी पुन्हा आक्रमक होण्याची शंका वर्तवली जाते. इंदापूरमधील भिमाई निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या आश्रमशाळेत 1ली ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना आहार मिळत नाही व्यवस्थित. याबाबत वारंवार मागणी करून देखील हा प्रश्न निकाली निघत नसल्यामुळे हा मोर्चा विद्यार्थ्यांनी काढला. यावेळी विद्यार्थ्यांच्या घोषणांमुळे हा सारा परिसर दुमदुमून गेला होता. जालना जिल्ह्यातील भोकरदन सिल्लोड रोडवर झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले तर 5 जण जखमी झालेत. भोकरदन सिल्लोड रोडवर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. यात कारमधील 4घांचा मृत्यू झालाय. मृत सर्वजण औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या नागझरी गावचे रहिवासी होते. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. या प्रकरणी जालन्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 8वीतल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. अमरजित चौरसिया असं त्याचं नाव आहे. शाळा सुटल्यावर मित्रांसोबत आंघोळीसाठी तो नदीवर गेला होता. त्यावेळी ही घटना घडली. अमरजितचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पालघर जिल्ह्यात वाडा इथं श्रमजीवीच्या मेळाव्यात 5000 विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले होते. आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवाल, त्यांच्या हक्कांवर गदा आणाल तर याद राखा असा सज्जड दम आणि इशाराच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे या दारूसाठ्याची वाहतूक ही कोकण रेल्वेच्या गाड्यांमधून करण्यात येत होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीवरून रत्नागिरी दादर पॅसेंजरमध्ये ही कारवाई करण्यात आली आणि रेल्वेत सापडलेला सर्व गोवा बनावटीच्या दारूचा हा साठा चिपळूण येथे जप्त करण्यात आला. खलिस्तानी चळवळीनं पुन्हा एकदा डोकं वर काढले. पंजाबमधल्या नाभा तुरुंगावर आज 10 खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी हल्ला करून आपल्या नेत्याची सुटका केली. खलिस्तान लिबरेशन फोर्स या संघटनेचा नेता हरमिंदर सिंग मिंटूची सुटका या दहशतवाद्यांनी केली. मिंटूसह इतर 4 गुन्हेगारांनी देखील यावेळी पळ काढला. पोलिसांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी हल्ल्याच्या वेळी तुरुंगातल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर 100 राऊंड्स फायर केले. या हल्ल्यातून हरविंदर सिंग मिंटूला घेऊन हल्लेखोरांनी पळ काढला. तर गुरप्रीत सिंग, विकी गोंडर, नितीन देओल, विक्रमजित सिंग अशी पळालेल्या गुन्हेगारांची नावं आहेत. या घटनेनंतर संपूर्ण पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 26व्या मन की बातमधून नोटाबंदीच्या निर्णयाबाबत देशवासियांशी संवाद साधला. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारत यशस्वी होईल असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. त्यानंतर सारी परिस्थिती सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान जनतेनं कॅशलेस अर्थव्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन यावेळी मोदींनी जनतेला केलं. मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकोल्यातील मुरलीधर राऊत या हॉटेल व्यावसायिकाचं कौतुक केलं. नोटाबंदीमुळे प्रवाशांचे हाल झालेले असताना बाळापूरमधील मुरलीधर राऊत यानं स्वतःच्या मराठा हॉटेलमध्ये सर्व ग्राहकांना भरपेट जेवण दिलं. जुन्या नोटा असतील तरी भरपेट खा आणि बिलाचे पैसे पुढच्या प्रवासात कधीही आणून द्या अशी सूट त्यांनी आपल्या हॉटेलात दिली होती. महाराष्ट्र के अकोला में नेशनल हाईवे NH6 वहाँ को एक रेस्टोरेंट है. उन्होंने एक बहुत बड़ा बोर्ड लगाया है कि अगर आपकी जेब में पुरानी नोट है और आप खाना खाएं तो आप पैसों की चिंता न करें, यहाँ से भूखा मत जाइए, खाना खा के जाइए और फिर कभी इस रास्ते से गुजरने का आ जाए आपको मौका तो जरूर पैसे दे करके जाना. और लोग वहाँ जाते हैं, खाना खाते हैं और 2-4-6 दिन के बाद जब वहाँ से फिर से गुजरते हैं तो फिर से पैसे भी लौटा देते हैं. ये है मेरे देश की ताकद. प्रत्युत्तरादाखल होणारी तुफानी फायरिंग कृपा करून थांबवा अशी विनंती भारताला पाकिस्ताननं 2 दिवसांपूर्वी केली. भारताच्या एका शहीद जवानाच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं तुफान प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे अक्षरशः जेरीला आलेल्या पाकिस्ताननं भारताला फायरिंग थांबवण्याची विनंती केली होती असा गोप्यस्फोट संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला. मंगळवारी भारताच्या एका शहीदाच्या मृतदेहाची विटंबना पाकिस्तानकडून करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून भारतानं उखळी तोफांच्या तुफानी माऱ्यानं पाकिस्तानचा पूंछ, राजौरी, केर आणि मच्छिल सेक्टरचा मोठा भाग भाजून काढला. अखेर 2 दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून मारा थांबवण्याची विनंती भारत सरकारकडे करण्यात आली होती. जबरदस्त रिस्पॉन्स दिलो की पयर शेवटी तांचेकडच्यान फोन आयलो की अरे थांबया पाया पडटा. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी कमर जावेद बाजवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी घोषणा केली आहे. बाजवा 29 नोव्हेंबरला निवृत्त होणाऱ्या राहील शरीफ यांची जागा घेतील. बलुचिस्तान रेजिमेंटमधून येणाऱ्या बाजवा यांनी पाकिस्तान लष्करात विविध पदं भूषवली आहेत. बलूच रेजिमेंटनं याआधी पाकिस्तानला 3 लष्कर प्रमुख दिलेत. काश्मीर आणि दहशतवादासंदर्भात प्रश्नावर बाजवा यांचा मोठा अनुभव आहे असे वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिले. बाजवा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेअंतर्गत आफ्रिकेतील देशात काम केलंय. या काळात त्यांनी भारताचे माजी लष्कर प्रमुख विक्रम सिंग यांच्यासोबत देखील काम केले. दहशतवादाविरोधात बाजवा यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे भारत यांच्या नियुक्तीकडे सकारात्मकदृष्ट्या पाहू शकतो. क्युबाचे माजी राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटरवर जोरदार चर्चा रंगली. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटरद्वारे शोक व्यक्त न करता फक्त कॅस्ट्रो यांच्या निधनाची बातमी दिली. दरम्यान अमेरिकी अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी ट्रम्प यांनी क्युबासोबतच्या संबंधांना विरोध केला. फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनानंतर अमेरिकेतील मियामीच्या लिटिल हवाना भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. कॅस्ट्रो यांची क्युबावर 5 दशक निर्विवाद सत्ता होती. यावेळी क्युबामधून अनेक लोक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. लिबियामधील आयसिसचा गड मानल्या जाणाऱ्या सिर्थमध्ये सुरू असलेली लढाई अंतिम टप्प्यात आहे. सध्या आयसिसच्या ताब्यात थोडाच भाग शिल्लक आहे. मात्र आयसिसकडून सैन्याला कडवी टक्कर दिली जाते. आतापर्यंत 5 सैनिक शहीद झालेत. अमेरिकी सैन्याचा हवेतून बॉम्ब वर्षाव सुरूच आहे. सिरियाच्या अलेप्पो शहरात दहशतवादी तळांवर हवाई हल्ले सुरूच आहेत. बॉम्ब वर्षावानंतरचा एक व्हिडिओ शनिवारी जारी करण्यात आला. यात मलब्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं पाहायला मिळालं. इराकमध्ये एक नवा कायदा पारित करण्यात आला. या कायद्यानुसार इराण समर्थक शियापंथीय तरुणांच्या गटाला लष्करी तुकडी म्हणून मान्यता मिळाली. ही तुकडी आयसिस विरोधात लढण्यासाठी मदत करेल. दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमध्ये हजारो नागरिकांनी राष्ट्रपती पार्क ग्यून हे यांच्याविरोधात निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपतींच्या निकटवर्तीयांवर अधिकारांचा अयोग्य वापर आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला. हे विरोधी आंदोलन 1987 नंतरचं सर्वात मोठं आंदोलन मानलं जाते. इस्रायलच्या जंगलात गेल्या 5 दिवसांपासून लागलेल्या वणव्यावर अद्याप नियंत्रण मिळालं नाही. या वणव्यामुळे वेस्ट बँक आणि येरुशलेमच्या काही भागात मोठं नुकसान झालं. या वणव्यानंतर परिसरातून आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वणवा विझवण्यासाठी 6 देशांकडून मदत केली जाते.
सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये पोलीस चेक नाक्यावर एका कारमध्ये झालेल्या स्फोटात 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झालेल्या स्थळापासून काही अंतरावर बाजार आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेनं स्वीकारली नाही. मात्र अल शबाब या संघटनेवर संशय व्यक्त होत आहे. बेथलहममध्ये ईसा मसीहच्या जन्मस्थानावर फादर फ्रान्सिसो पॅटन आणि वरिष्ठ पुजाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात पॅलेस्टिनी नागरिक आणि दुसरे तीर्थयात्री जमा झाले होते. फादर फ्रान्सिस्को पॅटन यांचा ईसा मसीहच्या जन्मस्थळाचा संरक्षक मानलं जाते. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू PV सिंधूला हाँगकाँग ओपनच्या फायनलमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवामुळे सिंधूचं सलग दुसऱ्यांदा सुपर सिरीज जिंकण्याचं स्वप्न भंग पावलं. फायनलमध्ये सिंधूला चायनीज तैपेईच्या तायझू यिंगनं 21-15, 21-17 सलग 2 गेममध्ये पराभूत केलं. सिंधूनं फायनल जिंकण्यासाठी कडवा संघर्ष केला, मात्र तिचे सारे प्रयत्न अपुरे पडले. चायनीज ओपन जिंकल्यानंतर सिंधू बॅडमिंटन सीझनमधील अखेरची हाँगकाँग ओपन सिरीज देखील जिंकेल अशी अपेक्षा होती, मात्र तिला फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. मुन्ना मायकल या आगामी सिनेमात अभिनेता टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. टायगर नृत्यात पारंगत आहे हे तर चित्रपट रसिक जाणतात, पण या चित्रपटाच्या निमित्तानं नवाज देखील टायगरसोबत त्याचं नृत्य कौशल्य दाखवणार आहे. या सिनेमात टायगर नवाजचा डान्स गुरु झाला आहे, त्यामुळे टायगर नवाजची केमिस्ट्री बघण्यासाठी रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.